पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाषेचा दर्जा हा जाहीर केला होता। आज आम्ही त्याच पार्श्वभूमीवर देशाचे सांस्कृतिक मंत्री गजेंद्रजी शेखावत साहेबांना भेटलो आणि अधिसूचना जी मराठी भाषेची निघायची होती त्या संदर्भात आम्ही सकाळी त्यांच्याबरोबर चर्चा केली। माझ्या समवेत अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जी समिती होती त्याचा पाठपुरावा करणारी जी समिती होती ते ज्ञानेश्वर मुळे साहेब देखील होते, साहित्य मंडळाचे अध्यक्ष सदानंदजी मोरे होते, आमचे उपाध्यक्ष ढवळ सर होते आणि ज्यांनी हा प्रस्ताव पाठवला ते ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथजी पठारे यांच्या संमतीनं आज आम्ही शेखावत साहेबांची भेट घेतली आणि मला सांगताना आनंद आहे की काही वेळापूर्वीच माननीय शेखावत साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो दिलेला आहे त्याची अधिसूचना आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेकडे सुपूर्द केलेली आहे आणि म्हणून सुरुवातीलाच मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आणि सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की आमच्या महाराष्ट्राच्या जनतेचं आणि विशेषतः मराठी भाषिकांचं जे स्वप्न होतं ते आज परिपूर्ण होतंय आणि अधिकृतरित्या परिपूर्ण होतंय। यानंतर आम्ही शेखावत साहेबांशी ही देखील चर्चा केली की येत्या 8 ते 15 दिवसामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे काही बेनिफिट्स मिळतात त्यासाठी आम्ही प्रस्ताव तातडीनं सादर करू। सदानंद मोरे साहेबांनी मुळे साहेबांनी अजून एक शेखावत साहेबांना मागणी केली की महाराष्ट्री प्राकृत म्हणून प्राकृत भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्या प्राकृतवर मराठीमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये देखील फार मोठ्या पद्धतीनं संशोधन होतंय। मोरे साहेबांच्याच अध्यक्षतेखाली एक समिती होती की याचा अभ्यासक्रमामध्ये कशा पद्धतीनं उपयोग केला जाईल, तर त्यासाठी देखील निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी आम्ही शेखावत साहेबांकडे केल्यानंतर त्याला देखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय आणि 31 जानेवारी 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीला पुण्यामध्ये मराठी विश्व संमेलन जे होत आहे त्याच्या उद्घाटनाला देखील यायचं मान्य सांस्कृतिक मंत्र्यांनी केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या वतीनं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं, अजितदादांच्या वतीनं, पूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या वतीनं मी नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतो आणि शेखावत साहेबांना देखील धन्यवाद देतो। आणि ह्याच्यातला योगायोग असा आहे की 11 वर्षापूर्वी जो पहिला प्रस्ताव पाठवला तर मी महाराष्ट्राच्या राज्यामध्ये पहिला मराठी भाषेचा राज्यमंत्री होतो आणि पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं कॅबिनेट मंत्री मराठी भाषेचा झाल्यानंतर हा GR माझ्या हातामध्ये मिळण्याचं भाग्य हे नियतीनं आणून ठेवलेलं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की आता आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि या जबाबदारीमध्ये काम करून मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन हे महाराष्ट्रामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीनं केलं जाईल यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय आणि म्हणून पुन्हा एकदा रंगनाथ पठारे समिती असेल, ज्ञानेश्वर मुळे साहेबांची समिती असेल, महाराष्ट्रातले सगळे साहित्यिक असतील ज्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केलं, पूर्वीचं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार असेल किंवा आताचं विद्यमान महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार असेल, या सगळ्यांच्याच इच्छेपोटी हा अभिजात दर्जा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिला त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना मनापासून धन्यवाद। आणि त्यांना अपेक्षित असलेलं मराठी भाषेतलं काम हे आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून साहित्यिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये केलं जाईल हा मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझा आशावाद आहे, माझा शब्द आहे आणि म्हणून आपल्याला देखील मी विनंती करतो की 31 जानेवारी 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं मराठी भाषेचं पहिलं विश्व संमेलन हे पुण्यामध्ये होतंय, त्याला आपण देखील सगळ्यांनी उपस्थित राहावं ही मी आपल्याला विनंती करतो। पुढच्या महिन्यात मराठी साहित्य संमेलन होतंय राजधानी दिल्लीमध्ये आणि त्या पार्श्वभूमीवरती मिळालेलं मराठी भाषेचा दर्जाची प्रत कसं बघताय सगळ्यांनी? खरोखरच आनंद आहे आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की शेवटी प्रत्येक राज्यकर्त्याच्या नशिबी काहीतरी भाग्य यावं लागतं, ते भाग्य मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा माझ्या हातामध्ये तो GR पडला, मला मी भाग्यवान समजतो आणि या साहित्य संमेलनामध्ये देखील महाराष्ट्र शासन नक्की हिडन राहील, त्याच्यामध्ये काही राजकारण करणार नाही, परंतु जी काही राजकीय ताकद मी म्हणणार नाही परंतु शासनाची ताकद जी काय उभी करायची आहे या दिल्लीतल्या साहित्य संमेलनाच्या मागं ती आम्ही नक्की करू
त्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी मी आमच्या सगळ्यात ज्येष्ठ साहित्यिकांच्या समवेत पुन्हा एकदा 15-20 दिवसांना दिल्लीमध्ये येणार आहे. त्यांना जे काही सहकार्य लागेल ते करण्याची भूमिका आम्ही घेणार आहोत. परंतु एक मात्र नक्की आहे, आम्ही इथं आल्यानंतर त्या साहित्य संमेलनाला कुठेही राजकीय वास येणार नाही, याची देखील दक्षता आम्ही घेऊ. साधारण किती निधी दिला जाणार आहे? सातत्यानं दर प्रत्येक वर्षी मराठी साहित्य संमेलन जेव्हा असतं तेव्हा निधीचा प्रश्न येतो. राज्य सरकार आखडता हात गेला असं म्हटलं जातं. यावेळेस राज्य सरकार साधारण किती निधी देणार आहे? मला असं वाटतं की राज्य शासनानं मागच्या वर्षीपर्यंत 50 लाख रुपये देण्याचं धोरण हे घेतलेलं होतं, परंतु मागच्या वर्षीपासून साहित्य संमेलनाला 2 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ते 2 कोटी रुपये आमच्या मार्फत म्हणजे साहित्य मंडळामार्फत नक्की त्या साहित्य संमेलनापर्यंत पोहोचतील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, योगायोगानं महाराष्ट्र राज्याचा उद्योग मंत्री देखील मीच आहे. त्याच्यामुळं अजून काही CSR मधनं भाषा संवर्धनासाठी आम्हाला दिल्लीमध्ये काही करावं लागलं ते देखील आमची करण्याची इच्छा आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्ञानेश्वर मुळे साहेबांच्या साक्षीनं दिल्लीमध्ये किंवा अन्य राज्यांमध्ये मराठी शाळा देखील आहे. तर मराठी भाषेनं त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन या शाळा जर अतिशय चांगल्या पद्धतीनं सुदृढ करता आल्या तर तो देखील महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न राहणार आहे. आणि भाषेचं खातं याचा जेव्हा मी आढावा घेतला त्यावेळी ते मला असं वाटतं की ते राज्यापुरतं मर्यादित नाही, देशापुरतं मर्यादित नाही, तर ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं खातं आहे. त्याच्यामुळं मराठी भाषेच्या ज्या विंग्ज आज आंतरराष्ट्रीय दर्जावर काम करतायत, देशामध्ये 60 मंडळं आमची काम करतायत, त्यांना विश्वासात घेऊन मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी आणि जतन करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न करू. मी ज्ञानेश्वर मुळे साहेबांना विनंती करतो, कारण पाठपुरावा समितीचे ते अध्यक्ष होते, त्यांनी देखील आपल्यासमोर व्यक्त व्हावं. आपल्या सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा. आजचा हा दिवस मी असं समजतो की आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप वेगळा आणि आनंदाचा आहे. आणि याचं जे महत्व आहे ते असं आहे की या निमित्तानं मराठी भाषा ही अभिजात आहे, होती, याच्याविषयी कुणाला तसा संशय नव्हता. फक्त त्याला शासनाची मान्यता मिळणं हा प्रक्रियेचा भाग होता. तो काही कारणामुळे लांबला असेल, प्रलंबित झाला असेल, पण तो आज मिळतो आहे. ही आनंदाची गोष्ट समग्र महाराष्ट्र हे साजरा करतोय हे माझ्या लक्षात आलेलं आहे. जिथे जिथे मी जातो तिथे थोडा अकारण सुद्धा मला श्रेय त्याचं दिलं जातं. अनेकांनी कष्ट घेतले, दिल्लीतल्या पत्रकारांनी आवाज उठवलेला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. महाराष्ट्रातल्या साहित्यिकांनी आणि पत्रकारांनी सातत्याने हे उचलून धरलेलं आहे, त्यांचेही मी आभार मानतो. आणि महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचेही मी आभार मानतो, कारण त्यांनीही खूप मोठे प्रयत्न याच्यासाठी केलेले आहेत. विशेषतः सध्याचं जे शासन आहे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्याआधी आदरणीय शिंदे साहेब होते, त्यांनी प्रयत्न केले. आणि त्या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी सुद्धा प्रयत्न केले. आज त्याला एक संपूर्ण असं फळ मिळतंय, ही चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र, त्याचा उल्लेख आताच माननीय मंत्री महोदयांनी केला. ग्वालियर असो, इंदोर असो, तंजावर असो, कानपूर असो, बिठूर असो, कलकत्ता असो, या अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक खुणा लपलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी अनेक मराठी संस्था आहेत. या निमित्तानं माननीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक राष्ट्रीय प्रारूप सुद्धा बनवण्याचा विचार करत आहोत. आणि ते तसं जर झालं तर पुन्हा एकदा मराठी भाषेचा एका अर्थानं मी म्हणेन की सार्थ स्थान जे आहे राष्ट्रीय पातळीवरचं, ते या निमित्तानं परत आपल्याला मिळवता येईल. शेवटचा मुद्दा, आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या महाराष्ट्र शासनाने माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना आंतरराष्ट्रीय मराठी मंच स्थापन केलेला आहे. तोही अधिक सक्रिय करण्याची प्रक्रिया या निमित्तानं सुरू होऊ शकेल असं मला वाटतं. 17 देशामध्ये आपले प्रतिनिधी आहेत, ते अजून वाढवून कसे त्यांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सामावून घेता येईल याचाही विचार मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेता येईल. धन्यवाद. आपण सगळे आलात, आभारी. धन्यवाद. सर, शासकीय पातळीवर प्रयत्न झाले, पण मराठी लेखक, कवी, नाटककार म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया, स्वप्न साकार झालेलं आहे मराठी साहित्याचा? आणि माझी प्रतिक्रिया म्हणजे मी गेले कित्येक वर्ष भाषेच्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि मी 2010 सालीच एक लेखमाला लिहिली, त्याचं पुढे पुस्तक झालं गरजा महाराष्ट्र. त्याच्यामध्ये पूर्णपणे मराठी भाषा ही कशी सर्वांमध्ये वरच्या दर्जाची भाषा आहे असं दाखवून दिलेलं आहे.
आणि त्याचं एक कारण म्हणजे असं की आता माननीय मंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलं की मराठी भाषा ही तिच्या अगोदरच्या महाराष्ट्री प्राकृत नावाच्या भाषेतच एक रूपांतर आहे. त्यामुळे या भाषेला 2-2.5 हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे तिची जर कोणाशी तुलना करायची झाली समजा तर ती संस्कृतचीच करावी लागेल. आणि सगळ्या प्राकृत भाषांमध्ये महाराष्ट्री प्राकृत ही श्रेष्ठ आहे असा निर्वाळा कात्यायन नावाच्या व्याकरणकारांनी तेव्हाच दिलेला आहे. इतकंच नव्हे तर या महाराष्ट्री प्राकृत मधल्या साहित्याचा प्रभाव हा संस्कृत साहित्यावरती पडला आणि त्याच्यातनं संस्कृत साहित्यशास्त्र शक्य झालं असा युक्तिवाद ज्ञानकोशकार केतकर यांनी राजाराम शास्त्री भागवतांनी केलेला आहे. त्यामुळे आपला जो इतिहास आहे ना हे फक्त सुदैवाने बघा, म्हणजे मी असं म्हणेन की थोडा जो उशीर झाला ना तो यासाठी झाला की प्राकृतलाही दर्जा मिळायला पाहिजे होता. पण प्राकृतला दर्जा न देता मराठीला देणं म्हणजे मधला टप्पा घालणं आहे. त्यामुळं एका अर्थाने हे इष्टपत्ती समजतो मी, उशीर झाला असेल ती. आता आपल्याला महाराष्ट्री प्राकृत आणि मराठी भाषा या दोघांसाठीही काम करणं शक्य होईल आणि दोघांनाही एकमेकांशी जोडून घेणं, आपला सांधा आपलीच नाळ परत जोडण्याचा तो प्रयत्न होईल. पण ही एक अत्यंत महत्वाची उपलब्धी आहे यावेळेला की मराठी भाषेची जी अगोदरची आवृत्ती म्हणतो आपण महाराष्ट्री प्राकृत तिलाही दर्जा मिळाला आणि तिच्याबद्दलचं काम आम्ही आधीच सुरू केलेलं आहे. हायस्कूलमध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक मध्ये आपण महाराष्ट्री प्राकृत नावाचा विषय इंट्रोड्यूस केलेला आहे. पण आजची आपली जी मराठी भाषा आहे ती आणि आपली पूर्वज असणारी प्राकृत महाराष्ट्री प्राकृत या दोघांचं काम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं फार चांगल्या रीतीनं केलं जाईल आणि त्याला महाराष्ट्राची जनता पाठिंबा देईल अशी माझी अपेक्षा आहे. थँक्यू सर. आपण एक तुम्ही असं पॉलिटिकल असेल तर मुळे साहेबांना आणि मोरे साहेबांना बसायला सांगा. एक मनसेची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये नाशिकला सुरू केलेलं आहे की एकनाथ शिंदेमुळे महायुती मधला रस्ता जो आहे तो अडचण निर्माण झाला आणि महायुतीमध्ये मैत्रीसाठी तो अडथळा बनला की एकनाथ शिंदे मंडळी असा ना आहे. मला या बाबतीत असं वाटतं की मी जे एकनाथ शिंदे साहेबांना बघतो ते कधीच कोणाचा अडथळा बनलेले नाही. आता एखाद्या पक्षामध्ये काय चर्चा करावी हा त्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु एखाद्या पक्षाचं जर नुकसान होत असेल तर ते नुकसान झाल्यानंतर ते कोणाच्या माथी फोडायचं तर त्याच्यासाठी एक तगडा नेता लागतो. मला असं वाटतं त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतलेलं असावं. परंतु मला असं वाटतं की याच्यामध्ये महायुती होण्यामध्ये किंवा महायुती न होण्यामध्ये ज्या काही मागण्या असतात त्या कारणीभूत असतात. कुठच्या जागा सोडायच्या असतात, कुठच्या जागा सोडायच्या नसतात, त्याच्यावर युती किंवा आघाड्या ठरत असतात. आणि त्याच्यामध्ये जर जास्त मागण्या असतील आणि त्या आम्ही पूर्ण करू शकत नसू तर शेवटी त्याला मध्ये अडथळा म्हणणार नाही. शेवटी आमची पण ती प्रायोरिटी असते, आमचा पण तो प्राधान्यक्रम असतो. आणि म्हणून जर ही चर्चा झाली असेल तरी त्यांची वैयक्तिक पक्षातली चर्चा असेल, त्याच्याशी आम्ही शिवसेनेचे कोणीही पदाधिकारी सहमत नाही. काल निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये सांगितलं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. राजू कुमार, महाराष्ट्राच्या निकालानंतर विरोधकांकडून जोरात टीका केली जात होती ईव्हीएम बाबत आणि सुप्रीम कोर्टामध्ये काही याचिका देखील दाखल झालेल्या आहेत ईव्हीएमच्या विरोधात. उत्तर मिळालं निवडणूक आयोग. आपण जर यावेळेचं विधानसभेचं नागपूरचं अधिवेशन बघितलं असेल किंवा ऐकलं असेल आणि त्याच्यामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील साहेब त्यांचं जर भाषण ऐकलं असेल तर त्यांनी स्पष्ट सांगून टाकलेलं आहे की जे बहुमत आलेलं आहे ते योग्य बहुमत आहे. परंतु आता 237 आमदार आल्यानंतर नवीन काय टूम काढायची, काय फेक नरेटिव्ह सेट करायचा, तर मग ते ईव्हीएम वर फोडायचं खापर. त्याच वेळी एक खासदारकीची निवडणूक देखील महाराष्ट्रामध्ये झाली होती, तिथं महाविकास आघाडी जिंकलेली आहे. मग तिथं ईव्हीएम बाद होतं का? किंवा मागच्या वेळी ज्यावेळी त्यांच्या 31 जागा आल्या त्यावेळी ईव्हीएमला ते दोष देतात का? ज्यावेळी ईव्हीएम चांगल्या पद्धतीनं निकाल लावतं त्यांच्या बाजूनं तेव्हा ईव्हीएम चांगलं, आणि ज्यावेळी पराभव होतो त्यावेळी ते सगळं खापर ईव्हीएम वर फोडायचं. हे आता तुम्हाला आम्हालाच नाही देशातल्या सगळ्या जनतेला कळायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे ते वारंवार असे विनोद करत असतात. देशमुख आज पुन्हा म्हणले की बॅलेट पेपरवर निवडून दाखवावे. नाही, आता जे कार्यकर्ते सैरभैर झालेले आहेत, ज्यांना कळलेलं आहे की आता या पक्षांना 10 ते 15 वर्ष कुठेही भविष्य नाही, जे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकतात, दुसऱ्या नेत्यांचं नेतृत्व स्वीकारू शकतात, त्यांना थांबवण्यासाठी, त्यांना स्पीड ब्रेकर करण्यासाठी, त्यांचा मॉरल वाढवण्यासाठी हे सगळं चालू आहे. मला असं वाटतं की अगदी ऑफ दी रेकॉर्ड जर तुम्ही जरी अनिल देशमुख साहेबांना विचारलं तरी ते सांगतील की ईव्हीएम योग्यच आहे, कारण ते ईव्हीएम वर निवडून आलेत ना 3-4 वेळा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ईव्हीएम हे अतिशय आपला पराभव पचवण्यासाठी आणि पराभव का झाला हे लोकांमध्ये जाऊ नये यासाठी केलेलं एक नाटक. मुद्दा हा आहे की अजित पवार यांच्या वतीने काही खासदारांना शरद पवारांच्या संपर्क केल्याचं कळत आहे.
तुमच्याकडे पण देखील शिवसेनेचे काही खासदार संपर्कात आहेत का? काही आगामी काळात तुमच्यासोबत येणार मी आहेत? पुन्हा एकदा सांगतो की अजितदादांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये कुठचे खासदार जाणार आहेत त्याची मला कल्पना नाही. परंतु ज्यावेळी निकाल झाले, सरकार देखील थांबलेलं नव्हतं, म्हणजे स्थापन झालेलं नव्हतं, त्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये पहिलं सांगणारा असा होतो की अनेक उबाठाचे आमदार, मग त्याच्यामुळे अजून लोकप्रतिनिधी असतील, मी खासदारांचा शब्दशः असा खासदाराचा उल्लेख करत नाही, पण ते पण असू शकतात, हे शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहे आणि काही दिवसामध्ये आपल्याला ते शिवसेनेमध्ये धनुष्यबाणाच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेले दिसतील. आणि जर अजितदादांकडे महाविकास आघाडीतलं कोण जाणार असेल तर त्यांचं देखील अजितदादा स्वागत करतील. उदय सर, अंबरनाथ मधील MIDC भूखंड हे कलावंतांच्या वृद्ध आश्रमासाठी देण्या जाण्याची तुमचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये कुठं वावगं वाटत नाही. अम्युनिटी स्पेस इथं आपण मराठी भाषेचा, आता आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण जिथं आपण आता अभिनंदन करतोय, तीच मराठी भाषा जोपासण्यासाठी नाटककार असतील, लेखक असतील, त्याच्यानंतर अनेक मराठी कलाकार असतील, ह्यांनी प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे. आणि त्यांची आताची जर आर्थिक परिस्थिती बघितली तर त्यांच्याकडे घर नाही. अनेक लोक वनरूम मध्ये राहतात, अनेक लोकांना पेशंट म्हणून वागवलं जातं, अनेक लोकांकडे उपचारासाठी देखील पैसे नाहीत. अशा लोकांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मागणी केलेली होती आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली संस्कृती ज्यांनी जोपासली, महाराष्ट्रातली मराठी भाषा ज्यांनी वाढवली, महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्रामध्ये ज्यांनी करोडो लोकांचं मनोरंजन केलं, त्याच्यामध्ये काय वावगं आहे? 1 एकर जागा दिल्यामुळं काय 1000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय की 2000 कोटीचा भ्रष्टाचार झाला? मी खुल्या दिल्यानं सांगतो की ती जागा जे मराठी कलावंत आहेत, जे बॅकस्टेजवाले आहेत, ज्यांची प्रकृती आज ठीक नाही, ज्यांना राहायला घर नाही, अशांना जर 1 एकर मी जागा दिली तर त्याच्यामध्ये मी काय गुन्हा केला? मी स्वतःहून दिल्लीमध्ये सांगतो की ती जागा MIDCचा ठराव करून आम्ही दिलेली आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवायला तयार आहे. साहेब, याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की ज्या लोकांना स्वतःचा चरितार्थ चालवण्याची परिस्थिती नाही, ज्या मराठी कलावंतांना घर नाही, ज्या मराठी साहित्यिकांनी आपलं आयुष्य मराठीसाठी वेचलं, महाराष्ट्रासाठी वेचलं, त्या महाराष्ट्राची सांस्कृतिक ताकद जागतिक पातळीवर वाढवली, अशा व्यक्तींना जर एखादा भूखंड, आणि 20 कोटी आणि असं काही नाही, मी तुम्हाला त्याचं व्हॅल्युएशन पण सांगेन. काही गोष्टी आता काहीच नाही तर काही पुढे येत आहे. ज्यांना कोणाचा गैरसमज, म्हणजे ज्या पत्रकारांचा गैरसमज झाला असेल, ज्या संपादकांचा गैरसमज झाला असेल, ज्या उपसंपादकांचा गैरसमज झाला असेल, त्यांच्याकडे जाऊन मी त्यांचा गैरसमज दूर करायला तयार आहे. मला असं वाटतं, मी जर हा प्लॉट कुठच्या तरी बिल्डरला दिला असता, मी जर हा प्लॉट कुठच्या तरी एज्युकेशन सोसायटीला दिला असता, साखर कारखानदाराला दिला असता किंवा फार मोठ्या उद्योजकाला फुकट दिला असता तर मी गुन्हेगार होतो. मी हा प्लॉट महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, सांस्कृतिक वारशाचा विचार करून जी मागणी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सगळ्या कलाकारांनी, मराठी कलाकारांनी मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमामध्ये केली होती, ती मी मार्गी लावलेली आहे. त्याच्यामुळं पैसे घ्यायचं न घ्यायचं हा देखील आमचा निर्णय झालाय. आणि मला असं वाटतं की अजून एक मी तुम्हाला सांगतो की हा प्लॉट जसा मी कलाकारांना दिला तसा आपली न्याय व्यवस्था जी आहे, देशातली जी न्याय व्यवस्था आहे, त्या न्याय व्यवस्थेचं ट्रेनिंग सेंटर देखील नवी मुंबईमध्ये तळोजामध्ये काढायचं होतं. त्याच्यामध्ये ज्यावेळी भूमिपूजन झालं तेव्हा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश भूषण गवई साहेब देखील त्या भूमिपूजनाला उपस्थित होते. अनेक सुप्रीम कोर्टाचे डायसचे न्यायाधीश उपस्थित होते, हायकोर्टाचे होते. आता ती जागा देखील त्या बार असोसिएशनला देत असताना आम्ही नाममात्र दराने दिली. याचं कारण असं आहे की देशाची जी न्यायिक व्यवस्था आहे, देशातली जी न्यायालय आहे, त्याच्यामध्ये शिकून जाणारे जे वकील बांधव भगिनी असतील त्यांना देखील महाराष्ट्रामध्ये देशातलं पहिलं ट्रेनिंग सेंटर उभं करायचं होतं. आणि वकिलांकडनं कॉन्ट्रीब्युशन काढून जमीन देणं हे तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री यांनी सूचना केल्या आणि त्यांना देखील जागा दिलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी जर जागा 1 एकर बिल्डरला कुठच्या दिली असती तर मी दोषी होतो. महाराष्ट्रातली संस्कृती जपण्यासाठी, सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी, सांस्कृतिक चळवळीतल्या सगळ्या लोकांनी मागणी केल्यानंतर नाममात्र दरानं अंबरनाथला ही जागा अम्युनिटी स्पेस, जी जागा आपण विविध सुविधांसाठी ठेवली जाते त्यातली ही जागा आहे. ही जागा कुठेही इंडस्ट्री ज्या ठिकाणी होणार आहे, कमर्शियल इंडस्ट्री ज्या ठिकाणी होणार आहे, MSME ज्या ठिकाणी होणार आहे, ती जागा दिलेली नाही. त्याच्यामधनं 35% जागा जी आम्ही रिक्त ठेवतो
त्या सुविधा केंद्रामधली जागा ती दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये महाराष्ट्रातली जनता मला काही दोषी धरणार नाही, परंतु ज्या सन्माननीय पत्रकार बांधवांचा, भगिनींचा, संपादकांचा जर काही गैरसमज झाला असेल तर मी स्वतः भेटून त्यांचा गैरसमज दूर करेन. नाही, अजून हेच सांग, आता हे परफेक्ट आहे. अजून तो ताब्यात देखील दिलेला नाही. ताब्यात देत असताना कुठेही सरकारचं नुकसान होणार नाही ह्याची दक्षता देखील आम्ही घेऊ. परंतु आम्ही हे पैसे मागायचे कोणाकडे? जे वृद्धाश्रमामध्ये येऊन राहणार आहेत त्या कलाकारांकडे मागायचे का? किंवा वृद्धाश्रमासाठी जी संस्था महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीमध्ये काम करते त्याच्याकडे मागायचे का? हे सगळे प्रश्नचिन्ह आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की जो घेतलेला निर्णय आहे, ती जागा काय अजून अलॉट केलेली नाही, पण जागा मात्र त्यांना द्यायची आहे ही निश्चित आहे. आणि ती जागा देत असताना जर अशा घटकांना मी देऊ शकलो तर मला त्याचा आनंद आहे आणि त्याच्यामध्ये मला दुःख काही नाही. परंतु जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर मी नक्की दूर करेन. सर, महाराष्ट्रामध्ये काही रोपवे पॉलिसी सुरू करण्यात येत आहे का शहरामध्ये? केबल कार, केबल कार. टुरिझम नव्यानं आमचे जे सहकारी मंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभूराज देसाई झालेले, त्यांनी हे सुतोवाच केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक गड किल्ले असे आहेत, अनेक टुरिझम स्पॉट असे आहेत की ते जर आपण केबल कारनं जर जोडले तर फार मोठा टुरिस्ट पर्यटक हा महाराष्ट्रामध्ये येऊ शकतो. कोकण पण त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळे ही जर पॉलिसी लवकरात लवकर आणली तर त्याचा फायदा टुरिझमच्या निमित्तानं होणार. या संदर्भात कोणसा- कधीतरी या. यांची भेट घेतली प्रताप सर नाईकांनी, हा. आणि मुंबईमध्ये देखील अशा पद्धतीचं काही ठिकाणी करता येईल का असं केलंय, किंवा उद्योग विभागाचेच काही संबंध आलाय? नाही, टुरिझमला केबल कार येते ती वेगळी, आणि परिवहन खात्यामार्फत जी केबल कार केली जाणार आहे ती पॅसेंजरच्या वाहतुकीसाठी असू शकते. त्याच्यामुळे त्याचं उत्तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबच देऊ शकतात. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.